तर पहा आपला प्रश्न आहे, आमची तारा कॉलेजात जाते. या वाक्यातील अधोरेखित नाम कोणत्या प्रकारचे आहे? यामध्ये तारा हा जो शब्द आहे हा अधोरेखित केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी तारा हे नाम आहे ते कोणत्या प्रकारचं नाम आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1. तर तारा हे विशेष नामामध्ये येतं. लक्षात ठेवा. विशेष नाम काय आहे, सामान्य नाम काय आहे, धातुसाधित नाम काय आहे आणि भाववाचक नाम काय आहे, याच्या आपण प्रत्येकाच्या व्याख्या या व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत. तर पहा विशेष नाम म्हणजे काय आहे यामध्ये, तर कधी कधी सामान्य नाम हे विशेष नामाचे कार्य करतात आणि दिलेल्या वाक्यामध्ये तारा हे सामान्य नाम असून या ठिकाणी ते विशेष नामासारखा त्याचा उपयोग करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण हे जे सर्व प्रश्न आहेत हे आपल्याला एकदम लो लेवलचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. पण हे प्रश्न आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात देखील आलेले आहेत. पहा, क्ष आणि ज्ञ हे जे आहेत हे यांचा तक्त्यामध्ये काय म्हणून वापर केला जातो किंवा त्यांना काय म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. तर विशेष संयुक्त व्यंजने म्हणून क्ष आणि ज्ञला ओळखलं जातं. लक्षात ठेवा, क्ष आणि ज्ञ ही विशेष संयुक्त व्यंजने आहेत. यामध्ये क्षचा पूर्णपणे कसा उच्चार होतो पहा, क क्ष आणि अ म्हणजेच क्ष होतं आणि ज्ञचा पहा द न य आणि अ मिळून हे ज्ञ होतं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, मूळ मराठी वर्णमालेत एकूण किती वर्णांची संख्या आहे? पहा, मूळ मराठी वर्णमालेत एकूण वर्ण किती आहेत? या ठिकाणी थोडासा कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे पण प्रश्न समजावून घ्या. या ठिकाणी मूळ हा शब्द दिलेला आहे त्यामुळे पूर्णपणे वाक्याचं किंवा प्रश्नाचं रूप बदलून जातं. या ठिकाणी जर असा प्रश्न आला असता मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत तर प्रश्न वेगळा झाला असता. पण या ठिकाणी विचारलंय की मूळ मराठी वर्णमालेत वर्णांची संख्या किती आहे? तर यामध्ये वर्ण आहेत पहा मूळमध्ये ऑप्शन क्रमांक 3. तर 48 वर्ण जे आहेत हे मूळ मराठी वर्णमालेत होते. यामध्ये आता काही विद्यार्थी म्हणतील की सध्या 52 आहेत, पण लक्षात ठेवा प्रश्न परत एक वेळा पहा, मूळ मराठी वर्णमालेत एकूण वर्णांची संख्या 48 आहे आणि सुरुवातीला वर्णमालेमध्ये एकूण 48 वर्ण होते. जो GR आला आहे शासन निर्णय 2022चा त्यानुसार महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेल्या वर्णमालेमध्ये एकूण 52 वर्णाचा समावेश करण्यात आलेला आहे. मूळमध्ये किती आहेत? मूळमध्ये 58 आहेत आणि सध्या जर विचारलं तर सध्या लक्षात ठेवा 52 आहेत. त्यामध्ये स्वर आहेत पहा 14, स्वरादी आहेत पहा 2, व्यंजने आहेत पहा 34 आणि विशेष संयुक्त व्यंजने आहेत पहा 2. असे मिळून होतात किती? 52 होत आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, सचिनने शतक ठोकले वाक्यातील कर्त्याची विभक्ती आपल्याला ओळखायचं आहे. तर आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की या वाक्यामध्ये कर्ता नेमका कोण आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, दिलेलं हे जे वाक्य आहे यामध्ये कर्ता आहे पहा सचिन आणि या ठिकाणी काय आहे की ने हा जो आहे ने हा त्याला लागलेला प्रत्यय आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4. तर यापैकी नाही. लक्षात ठेवा म्हणजे यामध्ये षष्ठी, द्वितीय आणि चतुर्थी हे तीनही ऑप्शन आपले बरोबर नाहीत. यामध्ये जी विभक्ती आहे लक्षात ठेवा, या वाक्यामध्ये सचिन हा कर्ता दिलेला आहे आणि ने हा तृतीयेचा प्रत्यय त्याला लागलेला आहे. ने पहा, ने हा तृतीयेचा प्रत्यय आहे म्हणून हे तृतीय विभक्तीचं आपलं योग्य उत्तर असणार आहे आणि आपल्याला ऑप्शन मध्ये ते दिलेलं नाही. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, आपण स्वतः 2 शब्द बोला. अधोरेखित सर्वनामाचा कोणत्या प्रकारचा आहे किंवा अधोरेखित केलेलं जे सर्वनाम आहे त्याचा प्रकार काय आहे? पहा, या ठिकाणी आपण हा शब्द अधोरेखित केलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2. तर पुरुषवाचक सर्वनाम. मित्रांनो, यामध्ये पहा दिलेल्या वाक्यातील आपण हे तुम्ही या अर्थानं वापरलेलं आहे म्हणून हे पुरुषवाचक सर्वनाम म्हणजेच कोणतं द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. आपण हे सर्वनाम तिन्ही पुरुषात व दोन्ही वचनात देखील वापरले जात असतं. या ठिकाणी आपण हा जो शब्द आहे किंवा हे जे सर्वनाम आहे हे पुरुषवाचक सर्वनाम म्हणून आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, राजा घोड्यावर बसून निघाला. वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप आपल्याला ओळखायचं आहे. पहा, घोड्यावर हा जो शब्द आहे हा अधोरेखित केलेला आहे. या शब्दातील सामान्य रूप कोणतं आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर घोड्या हे जे आहे हे सामान्य रूप आहे. मित्रांनो, यामध्ये काही महत्त्वाचे पॉइंट्स देखील आहेत पहा. विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी जसे शब्दांचे सामान्य रूप होते तसेच शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी ही सामान्य रूप होते.
मूळ शब्द कोणता आहे पहा, घोडा. शब्दयोगी प्रत्यय आहे वर आणि सामान्य रूप काय आहे तर घोड्या. या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी काय विचारलंय, सामान्य रूप. पण जर आपल्याला मूळ शब्द जर विचारला असता तर घोडा आपलं हे उत्तर आलं असतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रश्न 7वा आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे डॅश होय. पहा या ठिकाणी आपल्याला व्याख्या विचारलेली आहे. व्याख्या कशाची आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे काय. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर त्याला क्रियापद असं म्हटलं जातं. क्रियापदाची व्याख्या लक्षात ठेवायची, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द तो असतो क्रियापद. उदाहरणामध्ये जायचं झालं तर पहा, ती हसते. या ठिकाणी पहा वाक्य पूर्ण झालं, हसण्याची क्रिया जी आहे या ठिकाणी दाखवली आहे आणि हे जे आहे हे क्रियापद देखील आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, तो नेहमीच भांडण करतो. या वाक्याचा काळ कोणता आहे, तो नेहमीच भांडण करतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा मित्रांनो, रीती वर्तमान काळ. रीती वर्तमान काळ ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यामध्ये पहा, वेगळ्या वाक्यामधील नेहमी किंवा वरील वाक्य जे दिलेलं आहे त्यामध्ये वाक्यातील नेहमी हा शब्द रीती वर्तमान काळामध्ये दर्शवतो. वाक्यात नेहमी, सतत असे जर शब्द आले तर तो काळ रीती असतो. लक्षात ठेवा, यामध्ये काय आहे, नेहमी हा शब्द आलेला आहे किंवा त्याऐवजी जर सतत हा देखील शब्द आला असता तरी देखील तो रीती काळ झाला असता. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पैठणी या शब्दाचा विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. पहा, पैठणी शब्दाचा विशेषणाचा प्रकार कोणता आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे नामसाधित. लक्षात ठेवा, नामसाधित विशेषण हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. यामध्ये पहा, नामसाधित विशेषण म्हणजे काय आहे, तर एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगायची तेव्हा किंवा जेव्हा दुसऱ्या नामाचा वापर केला जातो तेव्हा त्याला नामसाधित विशेषण असं म्हटलं जातं. यामध्ये जर आपल्याला उदाहरणं काही पाहायची असतील तर उदाहरणामध्ये पहा, पैठणी साडी, सोलापुरी चादर, बनारसी शालू किंवा हे बनारस ही जी नामं आहेत, पैठण झालं, सोलापूर झालं, बनारस झालं, तर ही मूळची नामं आहेत आणि यामध्ये पैठणी दिलं आहे म्हणजे ते नामसाधित विशेषण असणार आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ज्या शब्दांवर लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यात बदल होतो अशा शब्दांना काय म्हटले जाते. हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. या ठिकाणी आपल्याला परत एक वेळा मराठीतील एक व्याख्याच विचारली आहे. व्याख्या पहा, ज्या शब्दांवर लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यामध्ये बदल होत असतो अशा शब्दांना काय म्हटलं जातं. तर या शब्दांना म्हटलं जातं पर्याय क्रमांक 2 तर विकारी शब्द. मित्रांनो, विकारी शब्दावरती आपल्याला नेहमी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. पहा मग पॅटर्न कोणताही असो, विकारी शब्द म्हणजे काय तर पहा, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद यांच्यामध्ये लिंग, विभक्ती, वचन यानुसार परिणाम होतो म्हणून ही विकारी शब्द असतात. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पैशापेक्षा माणूस मोठा. या वाक्यातील पेक्षा कोणत्या केवळ शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे. पहा वाक्य परत पहा काय आहे, पैशापेक्षा माणूस मोठा. हे जे वाक्य दिलेलं आहे त्यामधील पेक्षा, लक्षात ठेवा, पेक्षा हा जो शब्द आहे किंवा हे जे शब्दयोगी अव्यय आहे याचा प्रकार कोणता आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 तर तुलनावाचक शब्दयोगी अव्यय आहे. लक्षात ठेवा, शब्दयोगी अव्यय म्हणजे काय आहे हे आधी लक्षात, शब्दयोगी अव्ययाची व्याख्या आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी असणारा जो संबंध दर्शविणारा शब्द असतो अविकारी शब्द, तर त्या शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं. यामध्ये शब्दयोगी अव्यय हे नेहमी एखाद्या नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येत असतं आणि यामध्ये तुलनावाचक मध्ये लक्षात ठेवा, पेक्षा, तर, मध्ये आणि परीस हे जे 4 शब्द आले तर ते तुलनावाचक असतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, अबब किती मोठा साप आहे. या वाक्यातील अबब काय आहे. पहा, अबब हा जो शब्द आहे हा खूप महत्वाचा शब्द आहे आणि वाक्यामधील पूर्ण उत्तर आपल्याला या एकाच शब्दावरती दिलेलं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर केवल प्रयोगी अव्यय आहे. पहा अबब कोणतं, केवल प्रयोगी अव्यय. मित्रांनो, यामध्ये आपल्या मनातील विचार व्यक्त करण्या अगोदर उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी केवल प्रयोगी अव्यय जे आहे ते वापरलं जातं. म्हणजे यामध्ये पहा, अबब आश्चर्य दर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. अबब पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भाजीपाला घेऊन बाबा घरी आले. अधोरेखित शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. यामध्ये भाजीपाला हा जो शब्द आहे
हा अधोरेखित केलेला आहे, तर या शब्दाचा समास काय असेल? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर समाहार समास आहे यामध्ये लक्षात ठेवा. मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. यामध्ये भाजीपाला यामध्ये काय आहे? भाजीपाला, कोथिंबीर, मिरची यासारख्या इतर वस्तू त्याला म्हणतो आपण पहा भाजीपाला. आणि यामध्ये समाहार द्वंद्व समास लक्षात ठेवा. दोन्ही पदाबरोबर इतरही घटक महत्वाचे असतात. तो असतो समाहार द्वंद्व समास. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे ज्वाला आणि फुले हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? या ठिकाणी आपल्याला एक काव्यसंग्रह दिला आहे पहा ज्वाला आणि फुले. तर या काव्यसंग्रहाचे कवी किंवा लेखक कोण आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर बाबा आमटे. लक्षात ठेवा बाबा आमटे यांचा काव्यसंग्रह आहे ज्वाला आणि फुले. कोणाचा आहे? बाबा आमटे यांचा. आणि मित्रांनो असेच प्रश्न जे आहेत हे आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यासाठी आपण डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे. त्यामध्ये महत्त्वाचे जे काही साहित्य आहेत आणि त्याचे साहित्यिक आहेत तर त्यावरही एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे पहा इप्सित साधने या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? मित्रांनो आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये वाक्प्रचार, म्हणी, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. त्यामधीलच हा एक शब्द आहे पहा इप्सित साधने. हा वाक्प्रचार आहे, त्याचा अर्थ काय आहे? तर याचा अर्थ आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 तर इच्छिलेले साधने त्यालाच म्हटलं जातं पहा इप्सित साधने. यामध्ये आपल्याला एका वाक्यात उपयोग देखील या ठिकाणी करून घेतलेला आहे. इप्सित साधने म्हणजे काय? तर त्याचा अर्थ आहे इच्छिलेले साधने. यामध्ये जर उदाहरण घ्यायचं झालं तर समीरला अधिकारी बनायचं होतं. खूप मेहनत घेऊन त्यांनी त्याचं इप्सित साध्य केलं. म्हणजे काय? त्यांनी जी इच्छा केली ती साध्य केली किंवा ती मिळवली. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे मुखातून निघणाऱ्या मूलध्वनीला काय म्हटले जाते? पहा मुखातून निघणारा मूलध्वनी त्याला काय म्हटलं जातं? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर त्याला वर्ण असं म्हटलं जातं. वर्णाची व्याख्या लक्षात ठेवा. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असं म्हणतो. हे जे मूलध्वनी आहेत ते हवेमध्ये विरतात आणि नाहीसे होत असतात. ते नष्ट होऊ नयेत म्हणून त्यांना आपण लिहून ठेवतो. आपण ते रंगाने म्हणजेच वर्णाने लिहून ठेवतो म्हणून त्यांना वर्ण असं म्हटलं जातं. यामध्ये उदाहरणार्थ सांगायचं झालं तर पहा मू म्हणजे काय अक्षर आहे. म आणि उ जो आहे तो वर्ण दिलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे अनाथ या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता आहे? अनाथ या शब्दाचा समान अर्थाचा शब्द. मित्रांनो अशाच पद्धतीचे आपण 300 पेक्षा जास्त समानार्थी शब्द घेतलेले आहेत पहा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण तो देखील व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. अनाथ हा शब्द त्याचा समानार्थी शब्द कोणता आहे? अनाथाला अजून एक शब्द आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 तर पोरका म्हणजे अनाथ. लक्षात ठेवा अनाथाचे समानार्थाचे शब्द पोरका, आई वडिलांशिवाय, दीन, निराश्रित आणि निराधार. या ठिकाणी करुणा हा शब्द आहे तर करुणा या शब्दाचे समानार्थी शब्द पहा दया, कृपा, कीव आणि माया. हे जे शब्द आहेत हे करुणाचे आहेत. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शब्द शीघ्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दर्शवतो? म्हणजे आपल्याला विचारलंय की शीघ्र हा जो शब्द आहे याला विरुद्ध अर्थाचा शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर शीघ्रला विरुद्धार्थी शब्द आहे मंद. उष्णला काय आहे? उष्णला आहे पहा शीतल. गरमला काय आहे? गरमला आहे थंड किंवा गार. आणि उत्साहाला काय आहे तर निरुत्साह. हे जे आहेत हे विरुद्धार्थी शब्द आहेत. आणि मित्रांनो आपण डिस्क्रिप्शनमध्ये 300 समानार्थी शब्द आणि 300 विरुद्धार्थी शब्द या दोघांचेही व्हिडिओच्या लिंक तुम्हाला मी त्या ठिकाणी दिलेले आहेत. ते देखील व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे आपल्याला त्याच प्रश्नांपैकी किंवा त्याच शब्दांपैकी परीक्षेला प्रश्न येणार आहे 100%. यानंतरचा प्रश्न आहे उचलली जीभ लावली टाळ्याला या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. पहा उचलली जीभ लावली टाळ्याला TCS पॅटर्न मध्ये ही जी म्हण आहे ही खूप वेळा विचारण्यात आलेली आहे. उचलली जीभ लावली टाळ्याला याचा अर्थ काय आहे? मनाला वाटेल तसे बोलणे किंवा मन मानेल तसे बोलणे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर पहा उचलली जीभ लावली टाळ्याला याचा अर्थ कोणतेही दुष्परिणामाचा विचार न करता धाडकन बोलणे म्हणजेच उचलली जीभ लावली टाळ्याला. यानंतरचा प्रश्न आहे अण्णा व अक्का हे मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत? पहा 2 शब्द आहेत अक्का आणि अण्णा. हे मराठी भाषेमध्ये जे शब्द आलेले आहेत हे कोणत्या भाषेमधून मराठीत आलेले आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर कानडी भाषेतील हे मूळ शब्द आहेत जे मराठी भाषेमध्ये रूढ झालेले आहेत.
यामध्ये अजून काही आहेत पहा कानडी शब्द पहा, अण्णा, अक्का, भाकरी, कांबळे, आई, बांगडी, काका, ताई, आप्पा. हे जे काही कानडी शब्द आहेत हे परप्रांतीय भारतीय शब्द आहेत आणि हे पूर्णचे पूर्ण शब्द हे कानडी शब्द आहेत. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, ज्या समासातील पहिले पद संख्या विशेषण असते व त्यावरून समुच्चयाचा अर्थ दाखविला जातो त्याला काय म्हटलं जातं. मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. या ठिकाणी पहा आपल्याला काय विचारलंय की व्याकरणातील एक असं समास विचारला आहे, त्या समासाची व्याख्या दिलेली आहे. पहा, ज्या समासातील पहिले पद संख्या विशेषण असते आणि त्यावरून समुच्चयाला अर्थ दाखवला जातो त्याला काय म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 4 तर त्याला द्विगु समास असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, द्विगु समास म्हणजे काय, संख्या अधिक नाम त्यांचा जो असणारा समूह आहे त्याला म्हणतात पहा द्विगु समास. यामध्ये उदाहरण जर घ्यायचं झालं तर उदाहरणार्थ पहा, उदाहरण काय आहे, त्रिमुख. त्रिमुख म्हणजे काय, 3 मुखांचा समूह. सप्ताह, सप्ताह म्हणजे काय तर 7 दिवसांचा समूह. हे जे आहेत हे 2 त्याचे उदाहरण आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अधोरेखित केलेल्या शब्दाचे लिंग ओळखायचे आहे. वाक्य पहा, रमेशने पेरू आणला. यामधील पेरू हा जो शब्द आहे हा अधोरेखित केलेला आहे. तर आपल्याला त्या शब्दाचं काय ओळखायचं आहे, लिंग ओळखायचं आहे. पहा, पेरू शब्द अंडरलाईन आहे म्हणजेच अधोरेखित आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. पर्याय क्रमांक 1 तर पुल्लिंगी ते असणार आहे. यामध्ये काय आहे पुल्लिंगी पहा, नामाच्या उच्चाराआधी तो, ती, ते यापैकी ज्या सर्वनामाचा उपयोग होतो त्यावरून त्या नामाचं किंवा त्या शब्दाचं लिंग ठरवलं जातं. तर यामध्ये काय आहे पहा, तो जर असेल तर काय झालं, तो पुल्लिंगी झाला. ते जर असेल तर काय झालं, ते नपुसकलिंगी झालं. आणि ती जर असेल तर काय झालं, ते स्त्रीलिंगी झालं. लक्षात ठेवा. तर यामध्ये काय आपण म्हणू शकतो, तो पेरू. तो पेरू म्हणजे काय आलं, तो म्हणजे आला तो पुल्लिंगी शब्द. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सवंगडी या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. मित्रांनो, TCS असो किंवा IBPS असो किंवा सरळ सेवा कोणताही पॅटर्न असू द्या, त्यामध्ये आपल्याला समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत आणि आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये 2 ते 3 शब्द हे वारंवार विचारण्यात येतात. यामध्ये हा एक शब्द आहे पहा, सवंगडी. तर सवंगडी या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तर मित्र हे जे आहे हा शब्द सवंगड्याला समान अर्थाचा शब्द आहे. यामध्ये लक्षात ठेवा, सवंगड्याचे समानार्थी शब्द मित्र, सखा, स्नेही, सोबती आणि सांगाती. या ठिकाणी पहा, शिक्षक हा एक शब्द आहे. शिक्षकाचे समानार्थी पहा, गुरु, आचार्य आणि अध्यापक. आणि मित्रांनो, याच पद्धतीचे आपल्याला 300 पेक्षा जास्त जर समानार्थी शब्द पाहायचे असतील तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तो देखील व्हिडिओ पाहून घ्या. म्हणजे आपल्याला जेवढे काही TCS मध्ये प्रश्न विचारले जातात त्या सर्व प्रश्न समानार्थीवरचे त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ धातूला काय म्हणतात. या ठिकाणी पहा, मूळ धातूला विचारला आहे. काय प्रश्न आहे, क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ धातूला काय म्हटले जाते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3 तर त्याला धातू असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, या ठिकाणी इथं धातूला झालेला आहे पण त्या ठिकाणी मूळ शब्द असा आहे पहा, मूळ शब्दाला काय म्हटले जाते. क्रियापदातील प्रत्ययरहित जो मूळ शब्द असतो तर त्या मूळ शब्दाला धातू असं म्हणतात. धातूची ही या ठिकाणी व्याख्या आहे. यामध्ये नाम जे आहे पहा, नाम म्हणजे काय आहे, वास्तव किंवा काल्पनिक गोष्टींना दिलेलं नाव त्याला म्हटलं जातं नाम. यानंतर आहे पहा कर्म. तर कर्म काय आहे, वाक्यातील क्रिया सोसणारा जो घटक आहे तो असतो कर्म. यामध्ये विभक्ती पहा, विभक्ती म्हणजे काय आहे, नामे किंवा सर्वनामे यांच्यातील या वाक्यातील क्रियापदांशी येणारे जे संबंध ज्या विकाराने दाखवले जातात त्या विकारांना विभक्ती असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, म्हणजे आपलं वाक्य काय असणार आहे, क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू असं म्हणतात. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी अव्ययीभाव समास असलेला पर्याय निवडायचा आहे. या ठिकाणी काय विचारले की अव्ययीभाव समास असलेला पर्याय किंवा एखादा शब्द. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर गैरशिस्त हा जो शब्द आहे हा अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे. लक्षात ठेवा, अव्ययीभाव समासाचं उदाहरण काय आहे, गैरशिस्त. कंबरपट्टा हे जे आहे हे तत्पुरुष समास आहे. या ठिकाणी तोंडपाठ हा शब्द जो आहे तो देखील तत्पुरुष समास आहे. या ठिकाणी विटीदांडू हा जो शब्द आहे हा द्वंद्व समासामध्ये येतो. आणि गैर हा जो शब्द आहे हा फारसी शब्द आहे किंवा फारसी भाषेतील हा एक प्रत्यय आहे जो शिस्त या शब्दाला लागून आलेला आहे.
तर यामध्ये पहा अव्ययीभाव समासामध्ये संस्कृत, पारशी तसेच मराठी भाषेतील प्रत्यय देखील लागतात. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, हे जे काही मराठी व्याकरणाचे प्रश्न आहेत हे आपल्याला प्रत्येक परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे आपण प्रत्येक एका व्हिडिओमध्ये 20-20 प्रश्न आणि त्यांचं स्पष्टीकरण देखील घेतलेलं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, जगदीश्वर या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखायचा आहे. पहा, जगदीश्वर या शब्दाचा आपल्याला काय संधी विग्रह या ठिकाणी विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर जगत अधिक ईश्वर म्हणजेच काय तर जगदीश्वर. मित्रांनो, मराठी व्याकरणातील हा जो घटक आहे पहा, संधी आणि विग्रह हा घटक खूप महत्वाचा आहे. यावरती आपल्याला पोलीस भरतीमध्ये जवळपास 7 ते 8 प्रश्न हे दरवर्षी विचारले जातात. त्यामुळे हा प्रश्न देखील खूप महत्वाचा आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पौर्वात्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? पहा, पौर्वात्य शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर पौर्वात्य याचा विरुद्धार्थी शब्द होतो पहा पाश्चात्य. मित्रांनो, या ठिकाणी खूप महत्त्वाचे विरुद्धार्थाचे शब्द आहेत. पहा, आपण 300 शब्द घेतलेले आहेत. त्या 300 शब्दाची एक PDF आणि त्यांचा व्हिडिओ देखील आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. या ठिकाणी पहा, पौर्वात्य विरुद्धार्थी शब्द आहे पाश्चात्य. या ठिकाणी पहा, अभिमान शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो दुराभिमान. या ठिकाणी अर्वाचीन शब्द त्याचा अर्थ होतो पहा प्राचीन. अव्यक्त, व्यक्त, आवृत्त, अनावृत्त हे जे आहेत हे महत्त्वाचे असणारे विरुद्धार्थी शब्द आहेत. आणि हे जे असे शब्द आहेत हे आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यासाठी हा देखील घटक थोडासा महत्त्वाचा आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे. या ठिकाणी शब्दसमूह काय आहे? कष्ट करून जीवन जगणारे. त्याला काय म्हटलं जातं? पहा, कष्ट करून जीवन जगणारे. तर त्यांना म्हटलं जातं पर्याय क्रमांक 4, तर श्रमजीवी त्यांना म्हटलं जातं. लक्षात ठेवा, जे गरीब आहे, गरीब काय असतं? निर्धन किंवा रंक, त्याला म्हटलं जातं गरीब. आणि जे शोषित आहे, शोषित म्हणजे काय तर अत्याचार झालेला पण कोणालाही न सांगणारा. एक प्रकारे आपण त्यालाही म्हणू शकतो पहा पीडित. पण जो श्रम करून किंवा कष्ट करून जो जीवन जगतो त्याला म्हटलं जातं श्रमजीवी. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, वारकरी संप्रदायातील कोणत्या संतांचे वास्तव्य पैठण या ठिकाणी आहे? मित्रांनो, हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे. वारकरी संप्रदायातील असे कोणते संत आहेत की त्यांचं जे वास्तव्य होतं ते पैठणमध्ये होतं? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर संत एकनाथ हे जे आहेत हे पैठणचे रहिवासी होते. पहा, संत एकनाथ. या ठिकाणी जे संत तुकाराम दिलेले आहेत संत तुकाराम देहू याचे म्हणजे या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं. संत जनाबाई या ज्या आहेत हे गंगाखेड या ठिकाणी वास्तव्य होतं. संत कान्होपात्रा हे मंगळवेढा या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं. या ठिकाणी संत ज्ञानेश्वर जे आहेत ते आपेगाव ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं. संत नामदेव नरसी बामणी या ठिकाणी आणि संत रामदास स्वामी हे जांब या ठिकाणी. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, व्यवहाराचा काळा घोडा हा प्रसिद्ध कविता संग्रह खालीलपैकी कोणत्या कवीने लिहिलेला आहे? मित्रांनो, हा देखील घटक खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला व्याकरणामध्ये मराठी साहित्यातील जेवढे काही पुस्तकं आहेत पहा, पुस्तकं देखील विचारण्यात आलेले आहेत. पुस्तकं आणि त्याचे लेखक हा एक घटक आहे. आणि दुसरा कोणता आहे? कवी आणि त्यांचं जे लेखन आहे किंवा त्यांच्या ज्या कविता आहेत यावर देखील आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर व्यवहाराचा काळा घोडा हा जो प्रसिद्ध कविता संग्रह आहे तर हा आहे अजीम नवाज राही यांचा. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, कुत्रे झोपले आहे या वाक्यातील नामाचं लिंग आपल्याला ओळखायचं आहे. तर सर्वात आधी माहिती पाहिजे की आपल्याला यामध्ये नाम काय आहे, तर कुत्रा हे जे आहे हे नाम आहे म्हणजे कुत्रे. लक्षात ठेवा, या ठिकाणी आपल्याला काय लिंग ओळखायचं आहे. तर वाक्यातील कुत्रे या शब्दाआधी ते हे सर्वनाम वापरले जाते म्हणून ते जे काय नपुसक लिंगी असणार आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पहा, कारण आपण म्हणू शकतो पहा ते कुत्रे आणि जर फक्त एकच कुत्रा असता तर तो कुत्रा असा आला असता. तो कुत्रा हा जे आहे हे पुल्लिंगामध्ये येतं आणि ते कुत्रे हे नपुसक लिंगामध्ये येतं. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न यानंतरचा आहे, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो या अर्थाची योग्य म्हण आपल्याला ओळखायची आहे. या ठिकाणी म्हणीवरती प्रश्न विचारला आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला 1 ते 2 म्हणी ह्या नेहमी विचारल्यात आहेत. त्यापैकी काय केलं आहे, या ठिकाणी एक अर्थ दिलेला आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. तर या अर्थाची म्हण कोणती असेल?
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तर अति तिथे माती, म्हणजे कोणतीही गोष्ट जर जास्त केली तर त्या गोष्टीचा वाईट परिणाम होतो किंवा म्हणू शकतो आपण की ती गोष्ट संपुष्टात येते. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खाली विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या आहेत त्यातील चुकीचा पर्याय कोणता आहे. पहा या ठिकाणी ज्या काही शब्दाच्या जोड्या दिल्या आहेत ते विरुद्धार्थी शब्दाच्या, त्यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर गाव आणि ग्राम ही जी जोडी आहे मित्रांनो ही विरुद्धार्थी शब्दाची येत नाही, ही समानार्थी शब्दाची जोडी आहे, म्हणजेच ही जोडी चुकीची असणार आहे. आपलं उत्तर हेच बरोबर आहे. पहा गाव आणि ग्राम हे समानार्थी शब्द आहेत. जर गाव आणि शहर अशी विरुद्धार्थी जोडी असती तर हे आपलं उत्तर आलं असतं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे मुले फुटबॉल खेळत आहेत या वाक्यातील कर्ता आपल्याला ओळखायचा आहे. पहा कर्ता काय असतो की खेळणारे कोण आहेत तर मुले आहेत, म्हणजे मुले हे जे आहे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. पहा मुले या वाक्यामध्ये कर्ता देण्यात आलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे आधुनिक मराठी कवितेचे जनक हा मान कोणाला दिला जातो. मित्रांनो हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. पहा आधुनिक मराठी कवितेचे जनक हा प्रश्न आपल्याला एमपीएससी ची प्री एक्झाम आहे त्यामध्ये सुद्धा विचारला होता. वनरक्षक 2023 ला सुद्धा विचारला होता. वनरक्षक 2019 ला सुद्धा विचारला होता आणि पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न आपल्याला 2018 ते 2023 यामध्ये जवळपास 3 वेळा विचारण्यात आलेला आहे. आधुनिक मराठी कवितेचे जनक हे कोणाला म्हटलं जातं तर ते म्हटलं जातं पर्याय क्रमांक 1 तर केशवसूत यांना. कधी कधी आपल्याला पहा या ठिकाणी जे केशवसूत नाव दिलेलं आहे ना तर हे टोपण नाव दिलेलं आहे. पहा कोणतं आहे टोपण नाव आहे. पहा केशवसूत आपल्याला कधी कधी पूर्ण नाव दिलं जातं तर केशवसूत यांचं टोपण नाव केशवसूत हे जे आहे हे कृष्णाजी केशव दामले यांचं टोपण नाव आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. आणि मित्रांनो अशाच पद्धतीचे जेवढे काही साहित्यिक आहेत मराठी साहित्यिक त्यांचे टोपण नाव आणि त्यांचे ओरिजिनल जे नाव आहेत त्यावर देखील आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे विश्वास चटकन विश्वास ठेवतो या वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. या ठिकाणी पहा विश्वास नाव हे 2 वेळा घेण्यात आलेलं आहे, पण दुसरं हे जे विश्वास नाव आहे याला अधोरेखित केलेलं आहे. तर हा नामाचा कोणता प्रकार असणार आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर या ठिकाणी भाववाचक नाम आहे. दिलेलं जे वाक्य आहे यामध्ये अधोरेखित केलेला विश्वास हा जो शब्द आहे हा भाववाचक नामाचा आहे. लक्षात ठेवा का आहे, कारण वाक्याच्या सुरुवातीला दिलेला विश्वास हा जो शब्द आहे हे विशेष नाम म्हणून दिलेला आहे. लक्षात ठेवायचे विश्वास हे पहिलं विश्वास विशेष नाम आहे आणि दुसरं विश्वास जे आहे ते भाववाचक नाम आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे सर्वजण परमेश्वराची भक्ती करत आहेत या वाक्याचा काळ खालीलपैकी कोणता आहे. मित्रांनो हे वाक्य खूप वेळा महत्वाचं आहे आणि हे आपल्याला पोलीस भरती 2023 मध्ये सुद्धा विचारण्यात आलेलं आहे. सर्वजण परमेश्वराची भक्ती करत आहेत या वाक्याचा काळ कोणता असेल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 4 तर अपूर्ण वर्तमान काळ आहे. लक्षात ठेवा या ठिकाणी करत आहे या वाक्यातील संयुक्त क्रियापदावरून चालू किंवा अपूर्ण असल्याची समजून येतं आणि ही जी क्रिया आहे करत आहे म्हणजे काय चालू आहे म्हणजे ती अजून पूर्ण झालेली नाही, म्हणून हे जे वाक्य आहे हे अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे मराठीचे पाणिनी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते. मराठीचे पाणिनी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 तर दादोबा तरखडकर यांना म्हटलं जातं पहा मराठीचे पाणिनी. यामध्ये लक्षात ठेवा मराठीचे पाणिनी दादोबा तरखडकर आणि मराठीतील पहिले नियतकालिक दर्पण याचे संपादक बाळशास्त्री जांभेकर. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 2. यानंतरचा प्रश्न आहे वाक्यातील नामाच्या रूपावरून वास्तविक अथवा काल्पनिक पुरुषत्वाचा बोध होतो त्यास डॅश असं म्हटलं जातं. मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. या ठिकाणी आपल्याला एक व्याख्या विचारलेली आहे. व्याख्या कशाची आहे लक्षात ठेवा. नामाच्या रूपावरून वास्तविक अथवा काल्पनिक पुरुषत्वाचा बोध होतो त्याला काय म्हटलं जातं तर त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 2 तर त्याला पुल्लिंगी असं म्हटलं जातं. या ठिकाणी काय विचारलंय की पुरुषत्वाचा बोध, जर स्त्रीतत्वाचा बोध होत असतं तर त्याला आपण स्त्रीलिंगी म्हटलं असतं, पण पुरुषत्वाचा होतो म्हणजेच तो म्हणजे ते जे आहे ते पुल्लिंग असणार आहे. या ठिकाणी पहा व्याख्या कशा आहेत. नामाच्या रूपावरून स्त्रीतत्वाचा बोध होत असेल तर ते स्त्रीलिंगी असतं. जर स्त्रीतत्वाचा किंवा पुरुषत्वाचा बोध वाक्यातील नामाच्या रूपावरून होत नसेल तर ते नपुसकलिंगी असतं.
आणि जी नामे दोन्ही लिंगात मोडतात त्यांना उभयलिंगी म्हणतात. आणि ज्या वाक्यामध्ये किंवा ज्या नामामध्ये पुरुषत्वाचा बोध येतो त्याला पुल्लिंगी म्हणतात. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, जागतिक वसुंधरा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक दिनविशेष विचारलेला आहे. पहा, जागतिक वसुंधरा दिवस, आणि हा जो आहे हा ऑप्शन क्रमांक 1 तर 22 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. मित्रांनो, आपल्याला प्रत्येक वर्षी म्हणजे आपण काय म्हणू शकतो की जे दिनविशेष आहेत हे एका वर्षाचे आपण जागतिक दिनविशेष आणि वर्षाचे राष्ट्रीय दिनविशेष या दोघांवरही एक महत्त्वाचा व्हिडिओ घेतलेला आहे. त्यांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, ते देखील व्हिडिओ जाऊन आपण पाहून घ्या. तर 25 एप्रिल हा जागतिक हिवताप दिन असतो, 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन असतो आणि 23 एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन आहे आणि 22 एप्रिल हा जो दिवस आहे हा जागतिक वसुंधरा दिवस आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.